नर्मदे हर, हर हर नर्मदे. आपण आज आपल्या पुढच्या प्रवासाला चाललेलो आहोत आणि आज नारायण तीर्थ आणि कोहम तीर्थ या दोन ठिकाणी आपण जाऊन पुढे मुक्काम करणार आहोत. नारायण तीर्थ या ठिकाणी भगवान नारायणांनी यादव कुळाचा नाश केल्यानंतर त्या पातकातून मुक्ती मिळण्यासाठी नर्मदेच्या जलामध्ये याच ठिकाणी स्नान करून एका शिवलिंगाची स्थापना केली होती. ते ठिकाण नारायण तीर्थ म्हणून ओळखले गेले. त्यानंतर कोहम तीर्थाची देखील एक अशी छान आख्यायिका आहे. एक सद्धर्माचे पालन करणारा ब्राह्मण होता. तो नित्य आपल्या विद्यार्थ्यांना वेद विद्या शिकवत असे. दररोज अतिथीपूजन, शिवपूजन, मितभाषण, गोसेवा, भस्मधारण करायचा आणि सर्व कर्म नित्यनेमाने करत असे. एक दिवस आपल्या आश्रमात असताना त्याचे आत्मस्वकीय कोणीच नव्हते. कामाच्या निमित्ताने ते बाहेर गेले होते आणि त्याच वेळी त्या ब्राह्मणाला घनगंभीर असा आवाज येऊ लागला. काही क्षणातच तो स्पष्ट झाला आणि त्याच्यासमोर दोन काळेभोर पुरुष प्रकट झाले आणि धरा, पकडा व मारा असे मोठ्याने ओरडू लागले. ते अतिभयंकर रूप पाहून ब्राह्मण घाबरून गेला आणि आपण त्या पुरुषांकडून मारले जाणार या विचाराने तो घामाघूम झाला आणि नर्मदेच्या काठाने धावू लागला. भीतीने त्याच्या अंगावरील उत्तरीय गळून पडले आणि पायात पाय अडकून अनायासे मैयाला त्याचा साष्टांग नमस्कार होऊ लागला. त्याच्या पाठीमागून यमदूत यमपाश टाकून धावत होते. जशी वाघाला पाहून एखाद्या हरणीची अवस्था होते तसा तो ब्राह्मण जीव मुठीत धरून दिसेल त्या दिशेला धावतला होता. धावत धावत शेवटी तो नर्मदेच्या किनारी आला आणि त्या ठिकाणी एक शिवलिंग होते. त्या शिवलिंगाला घट्ट आवडून तो आर्ततेने सदोज्जातम या वैदिक मंत्राने धावा करायला त्याने सुरुवात केली. शिवलिंगाला पकडलेल्या ब्राह्मणावर यमपाश टाकताच त्या पिंडीमधून क्रोधायमान झालेले त्रिशूलधारी शिवशंकर प्रकट झाले आणि केवळ त्यांच्या एका हुंकारातच यमदूत हजारो योजने दूर फेकले गेले. भगवान शंकरांनी त्या ब्राह्मणाला अभय दिले. त्यामुळे या तीर्थाला कोहम तीर्थ असे म्हणतात. भक्तवत्सल शिवशंकरांनी आपले गंडांतर दूर केले म्हणून त्या ब्राह्मणाने उरलेले आयुष्य भगवत चिंतनात व तपाचरणात घालवले. नर्मदा काठी त्याने तप केले. दुर्लभ अशी तिची कृपा प्राप्त करून घेतली. आजही या ठिकाणी स्नानदान करणाऱ्या व्यक्तीस अपमृत्यूचे भय राहत नाही. त्याची आध्यात्मिक उन्नती चांगली होते. या दोनही तीर्थांवर आज आपण पूजा आणि अभिषेक करूया आणि नंतर उद्या पुढच्या प्रवासाला निघूया. नर्मदे हर, हर हर नर्मदे.